मी एका नाखुश माणसाला आनंदी करण्याचा प्रयत्न करण्यात कित्येक वर्षे घालवली, पण शेवटी असं दिसून आलं की त्याला फक्त माझे पोर्क चॉप्स आवडत नव्हते. माझा बॉयफ्रेंड खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड पिक्की होता. म्हणजे फक्त व्हॅनिला आईस्क्रीम आणि ब्रोकोली सोडून इतर कोणत्याही भाज्या नको असा तो पिक्की होता. मी पूर्ण वेळ नोकरी करते, घरून शिक्षण घेते आणि माझ्या मुलांचा सांभाळही करते, तरीही मी दररोज रात्री त्याच्यासाठी जेवण बनवायचे. पण त्याला काहीच पुरेसे वाटत नसे. तो मला सांगायचा की जेवणात काहीतरी कमी आहे आणि मग तो स्वतःसाठी डोरडॅशवरून जेवण मागवून खायचा. फक्त जेवणापुरतेच हे नव्हते. तो माझ्या भेटवस्तूंची टीका करायचा, मला काय कपडे घालावे हे सांगायचा आणि तो संपूर्ण वीकेंड व्हिडिओ गेम्स खेळत असताना जर मी थोडी डुलकी घेतली, तर तो मला आळशी म्हणायचा. मला वाटलं होतं की नात्यात असं असतंच. पण रेडिटवर मन मोकळं केल्यानंतर मला जाणीव झाली की मी अशा व्यक्तीसाठी स्वतःला झिजवून घेत होते, ज्याने माझ्या आयुष्यात काहीच मोलाची भर घातली नव्हती. मी थेरपी सुरू केली आणि अखेर मी सत्य मान्य केलं, मी खूप दुःखी होते. दुसऱ्याच दिवशी मी त्याच्याशी ब्रेक केलं. 1 महिन्यानंतर मी पुन्हा पोर्क चॉप्स बनवले. त्यांची चव अप्रतिम होती. आणि सर्वात चांगली गोष्ट काय माहीत? ते चव बघून तक्रार करायला तो तिथे नव्हता.